हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला प्रिन्स कटचा ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवते हे दाखवणार आहे. आणि त्यासाठी मी आता सकाळी 11:11च्या सुमारास बसलेली होते शिवायला. तर आज मशीनचं थोडंसं चालणं मला वेगळंच वाटायला लागलेलं होतं, पण तरी पण मी तसंच थोडा वेळ शिवत राहिले. त्या मशीनला काय होतं तेच कळत नव्हतं. मला वाटलं लाईट ये जा होत होती, लाईटची पॉवर कमी जास्त असं सारखं होत होती, त्यामुळं मशीन पण तशी होत होती असं वाटत होतं. तरी देखील मी थोड्या वेळ तसंच शिवत राहिले. मध्येच चांगली चालायची आणि मध्येच एकाएकी फास्ट पळायची, परत लगेच मध्येच चांगली चालायची आणि परत लगेच फास्ट पळायची. काय होत होतं काहीच कळत नव्हतं. तरी पण मी दुर्लक्ष करून तसंच शिवत राहिले थोडा वेळ. मी शिवायला लागलेला ब्लाऊज दाखवण्यासाठी व्हिडिओ चालू केलेला होता, पण या मशीनीचाच व्हिडिओ झाला. याआधी पण बरेच वेळेस असं होत होतं, पण लगेच नंतरनं मनानेच बंद व्हायची अशी चालू झालेली. पण यावेळेस काय माहिती, एकदा चालू झालेली बंदच होत नव्हती. तरी पण मी थोडा वेळ तसंच शिवत राहिले. आता बंद होईल मग बंद होईल मनानं म्हणून. पॉवर कमी आली की थोडी स्लो पळायची आणि एकाएकी पॉवर जास्त आली की फास्ट पळायची. आणि एकदा तर पळायला लागली ना तर थांबायचं नावच घेत नव्हती ती. मागं एकदा पण असंच एकाएकीच पळायला लागलेली होती. त्यावेळेस सुमूच्या पप्पाने हे चाक आवळून धरलेलं होतं, त्यावेळेस त्यांच्या बोटांना इजा झालेली होती. आणि आता तर बघा एकाएकी जास्तच पॉवर आल्यामुळे तिचा स्पीड एवढा वाढला की ती थांबच ना चाक. म्हणून मी वरून बटन बंद केलेलं होतं आणि थोडा वेळ बटन बंदच ठेवलं आणि तोपर्यंत माझ्या कपड्याची जुळवाजुळव होईपर्यंत बंद ठेवलं आणि नंतर आणखीन एकदा चालू करून ट्राय करून बघावं म्हणलं. तर तरी देखील ती तशीच व्हायला लागलेली होती. आणि नंतर करंट पण बसायला लागलेला होता खालच्या पायट्याला. आपण जे पायानं दाबतो ना पायटा मशीनचा, त्याला करंट पण बसायला लागलेला होता आणि त्यातून ठिणग्या पण उडायला लागलेल्या होत्या. म्हणून मी त्याला वर घेतलं आणि बघावं म्हणलं चेक करून, पण मला काही त्यातलं काहीच कळत नव्हतं, कसं चेक करायचं, काय झालेलं कसं बघायचं ते. म्हणून मग मी थोडंसं ट्राय करून बघितलं बटन बंद करून, कारण चालूमध्ये त्याला करंट बसत होता. म्हणून मी बंद करून थोडा वेळ बघितलं, तर बंद केल्यावर करंट पण बसत नव्हता आणि ठिणग्या पण उडत नव्हत्या. मग मी त्यातलं काही आपल्याला कळत नाही म्हणून मी हाय असं ठेवून दिलं माघारी. आणि त्यानंतर मोटरची होती ना माझी लाईटवरची, त्याची वादी काढली मी आणि मशीनची वादी जोडली त्या ठिकाणी आणि पायावर शिवायला सुरुवात केली मी. नंतरनं मी रोजसुद्धा पायाचा व्यायाम होण्यासाठी पायावरच शिवत असते. फक्त अर्जंट कपडे जास्त असतील किंवा गर्दी असेल त्यावेळेसच फक्त या मोटरीवरती शिवत असते, कारण लाईट बिल जास्त प्रमाणात येतं म्हणून. नंतर आणखीन एकदा बोर्ड चेक केला मी बटन बंद आहे का म्हणून, आणि नंतरनं मग मी पायावरती शिवायला सुरुवात केली. थोड्या वेळ पायावर शिवलं आणि नंतरनं मग मी सुमूच्या पप्पाला फोन केला की असं असं होत आहे, मशीन जास्तच पळत आहे आणि ती थांबत नाही आहे आणि ते पायथ्यामध्ये ठिणग्या पण उडत आहे आणि करंट पण लागत आहे म्हणून त्यांना फोन केलेला होता. पण आज सोमवार दिवस आणि गावचा बाजार असल्यामुळं ते घरी येण्यास काही त्यांना शक्य नव्हतं, त्यामुळं ते संध्याकाळी बघू म्हणलेले होते. मग मी तोपर्यंत पायावरच शिवलेले होते कपडे आणि संध्याकाळी आता ते चेक करतील. त्यांना येतं पूर्ण मशीनचं काम पण करायला येतं आणि ते पायट्याचं पण येतं. तर संध्याकाळी आल्यानंतर ते चेक करून मला व्यवस्थित नीट करून देणार आहेत. त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेन की अशा वेळेस झाल्यानंतर आपली जर सोय होत नसेल कुठे जाऊन नीट करण्याची, तर घरच्या घरी ते कसं नीट करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.